नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी प्रतीक्षित होत्याच की जुलै महिन्याचा ₹1500 हप्ता कधी मिळणार. तर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या वितरणासंदर्भात खुशखबर आलेलीच आहे. सगळ्यांना महत्त्वाची बातमी पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी मागील 2 आठवड्यापासून जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाची होत्या. परंतु आता संपूर्ण महाराष्ट्र प्रतीक्षेत असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाची जी प्रतीक्षा आहे, तर यासाठी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे. साधारणतः काल बुधवार संध्याकाळी उशिरापर्यंत महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिना जो आहे, तर या महिन्याच्या वितरणासाठी ही खुशखबर आहे. तर सर्वांना वितरण करणारा PR हा पोर्टलवरती यावा लागतो. आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर लाभ वितरण तर अशा प्रकारची प्रोसेस असते. तर त्यातील पहिली प्रोसेस म्हणजेच लक्षात घ्या, की जी-आर जो आहे काल उशिरापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचं जे अधिकृत जी-आरचं संकेतस्थळ आहे, तर यावरती प्रसिद्ध झालेला आहे. लाडक्या बहिणींना मोठी खबर आलेली आहे. साधारणतः 2 हप्ते वितरणाची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना होती, परंतु आता शासकीय मान्यतेचा जी-आर केवळ जुलै ₹1500चाच आलेला असल्यामुळे आता सध्या लाडक्या बहिणींना जुलै ₹1500चाच हप्ता मिळणार अशी अपेक्षा सध्या वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अशी चर्चा होती. आपण सांगतच होतो, की शासनामार्फत देखील तशी शक्यता सांगण्यात आली होती. परंतु कन्फर्म नव्हतं, की जुलै-ऑगस्ट 2 हप्ते लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट मिळेल. पण जी-आर आल्यानंतर केवळ जुलैचाच ₹1500चाच हप्ता येणार आहे. अशा प्रकारची बातमी यामध्ये पाहायला मिळेल. साधारणतः 13 कोटी जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आत्ता हा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींचा निर्माण झालेला आहे. त्यामुळे आज तारीख आहे साधारणतः लक्षात 13 तारीख आहे. अजून या आठवड्याचे 14 आणि 15 असे 2 दिवस बाकी आहेत. त्यामुळे आज संध्याकाळपासून किंवा उद्या दिवसभरामध्ये कुठल्याही वेळी लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होऊ शकतं. त्यामुळे लक्षात घ्या की हा हप्ता साधारणतः 15 ऑगस्ट वितरित करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण पात्र ज्या लाडक्या बहीण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्या कोणत्याही वेळी साधारणतः पुढील 2 दिवसांमध्ये म्हणजेच आजपासून कुठल्याही वेळी हा हप्ता त्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ₹1500चा निधी वितरित होणार आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. येणारा हप्ता केवळ पात्र लाडक्या बहिणींनाच येणार आहे. साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,67,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत. हा हप्ता येणार आहे. त्यामुळे के-वाय-सी संदर्भात लाडक्या बहिणी विचारणा करत आहेत. के-वाय-सीची सध्या अपडेट नाही आहे. त्याचबरोबर शासनाने के-वाय-सी संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेही आपली माहिती शेअर करू नये. त्यामुळे आता दुसरा आठवडा जो ऑगस्ट चाललेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याचा सन्मान निधी 15 ऑगस्ट ची संख्या आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी करायची आहे. हप्ते वितरणाचा जी-आर तर प्रसिद्ध आहे. आता फक्त हप्ते वितरण बाकी आहे. साधारणतः आजपासून कुठल्याही वेळी हप्ते वितरण होऊ शकतं. आपण देखील सर्व लाडक्या बहिणींना याची माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत. तर अशा प्रकारची अतिशय इम्पॉर्टंट आणि खात्रीशीर माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर आपल्या ते नक्की कळवा. संपूर्ण लाडक्या बहिणींना प्रत्येक कमेंट मग करणाऱ्या लाडक्या बहिणींना आपल्यामार्फत उत्तर दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.